नमस्कार. जगात नेहमीच आपण आणि ते अशी एक विभागणी का दिसते? आज आपण जरा खोलात शिरून बघणार आहोत की हे ओळख संघर्ष नक्की काय प्रकरण आहे. ही अशी एक अदृश्य शक्ती आहे जी समाजाला एकत्र आणते आणि तेवढ्याच ताकदीने तोडूही शकते. चला तर मग ह्या एका महत्त्वाच्या प्रश्नानं सुरुवात करूया. असा नक्की कुठला क्षण येतो जेव्हा एका गटाशी असलेलं आपलं नातं, आपलं आपलेपण दुसऱ्या गटाविरुद्धच्या लढाईत बदलतं? हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपण आजच्या विश्लेषणात शोधणार आहोत. ठीक आहे, मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. कुठल्याही संघर्षाची सुरुवात आपण या भावनेतून होते. पण ही भावना नक्की आहे तरी काय आणि ती तयार कशी होते, चला समजून घेऊ. समाजशास्त्रात याला वंश असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एका गटाशी जोडले गेल्याची एक घट्ट भावना आहे. ही भावना कुठून येते तर सामायिक संस्कृती, सारख्या परंपरा आणि एकाच इतिहासातून. यातूनच एक आपलेपणाची भावना तयार होते. म्हणजे गटातले सगळे जण जणू एकाच धाग्याने बांधले जातात. एकाच विचारांनी, एकाच भावनेने ते जोडलेले असतात. हीच ती शक्ती आहे जी लोकांना एकत्र आणते. मग ही आपण असल्याची भावना येते तरी कुठून? तिचे आधार काय आहेत? तर बघा, अनेक गोष्टी आहेत. कधीकधी ती भाषेमुळे तयार होते, जसं की कन्नडिगा किंवा तमिळ लोकांमध्ये आपल्याला दिसतं. कधी धर्म हा आधार असतो, जसं ज्यू किंवा मुस्लिम समाजात. काही वेळा शारीरिक स्वरूप किंवा जमातीवरूनही ओळख निर्माण होते, नागा आणि बोडो लोकांसारखी. आणि आपल्या भारतात तर जात हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा आधार राहिलाय, उदाहरणार्थ मराठा किंवा जाट ओळख. पण एक प्रश्न आहे, ही ओळख काय आपोआप नैसर्गिकरित्या तयार होते की यामागे काही वेगळंच गणित आहे? चला पाहूया की ही सामूहिक ओळख नक्की कशी रचली जाते. इथेच समाजशास्त्रज्ञ पॉल ब्रास एक जबरदस्त आणि खरं तर थोडा धक्कादायक विचार मांडतात. ते म्हणतात की आपली ओळख नैसर्गिक किंवा आधीपासून ठरलेली नसते. उलट राजकीय नेते आणि समाजातील उच्चभ्रू लोकच तिला हेतुपुरस्सर तयार करतात, तिला सक्रिय करतात आणि आपल्या राजकीय फायद्यासाठी वापरतात. म्हणजे विचार करा, आपली ओळख जी आपल्याला इतकी नैसर्गिक वाटते ती मुळात घडवलेली असते. तर मग ही ओळख बनवतात तरी कशी? याचा एक ठरलेला फॉर्म्युला आहे. एक प्रकारची पटकथाच म्हणा ना. पहिला टप्पा, नेते इतिहासातून काही निवडक सांस्कृतिक प्रतीकं उचलतात आणि त्यांना गौरवून सादर करतात. दुसरा टप्पा, ते आपल्या गटाच्या वेगळेपणावर आणि शुद्धतेवर जोर देतात, जणू काही आपण इतरांपेक्षा खूप वेगळे आणि श्रेष्ठ आहोत. आणि शेवटचा टप्पा, ते एक अशी भावनिक कहाणी तयार करतात की आपलं नशीब एक आहे किंवा आपल्यावर कसा अन्याय झाला आहे. ही अशी कहाणी असते जी सगळ्यांना भावनिकरित्या एकत्र आणते. आता ओळख तर तयार झाली, पण पुढे काय? इथेच येतो पुढचा टप्पा. एक असा टप्पा जिथे एका सांस्कृतिक गटाचं रूपांतर एका मोठ्या राजकीय शक्तीमध्ये होतं. इथेच खरी ठिंगी पडते, जेव्हा एखाद्या गटाच्या ओळखीला गरजेपेक्षा जास्त गौरवलं जातं, तिला फुगवून सांगितलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं तिला राजकीय रंग दिला जातो. तेव्हा ती फक्त एक सांस्कृतिक ओळख राहत नाही, तर ती एक मोठी चळवळ बनते. बरं, मग या चळवळींना नेमकं काय हवं असतं? त्यांची साधारणपणे 3 मुख्य ध्येय असतात. पहिलं म्हणजे आपलं वेगळेपण जगासमोर ठामपणे मांडणं. दुसरं, आपल्या गटाच्या हितांचं आणि हक्कांचं संरक्षण करणं. आणि तिसरं, जे या सगळ्याच्या मुळाशी असतं, ते म्हणजे सत्ता आणि संसाधनांवर आपलं नियंत्रण मिळवणं. आणि इथेच एक खूप धोकादायक विचार लोकांच्या मनात पेरला जातो. याला म्हणतात झिरो सम गेम. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर समाजातल्या सगळ्या संधी किंवा साधन संपत्ती एका केकसारख्या मर्यादित आहेत. जर एका गटाने मोठा तुकडा घेतला तर साहजिकच दुसऱ्या गटाला लहान तुकडा मिळणार. म्हणजेच एकाचा फायदा हा थेट दुसऱ्याचं नुकसान असतो. हाच विचार संघर्षाला खतपाणी घालतो. आणि आता आपण त्या वळणावर आलोय जिथे या राजकीय ओळखीचे गंभीर परिणाम समाजात दिसायला लागतात. विशेषतः जिथे नोकरी, जमीन यांसारख्या संसाधनांची कमतरता असते. सगळ्यात आधी सुरुवात होते साध्या स्पर्धेने. नोकरीसाठी, जमिनीसाठी आणि सत्तेसाठी वेगवेगळे गट एकमेकांशी स्पर्धा करू लागतात. ही स्पर्धा हळूहळू तीव्र होते आणि तिचं रूपांतर होतं मतभेदांमध्ये. आता ही फक्त निरोगी स्पर्धा राहत नाही, तर एकमेकांना थेट आव्हान देण्यापर्यंत गोष्ट पोहोचते. यानंतर येतो तो क्षण जेव्हा या सगळ्याचा स्फोट होतो. तो म्हणजे उघडा संघर्ष. इथे गटांमधली लढाई प्रत्यक्ष सुरू होते. आणि या संघर्षाची सर्वात भयानक आणि दुःखद बाजू म्हणजे याचं पर्यावसान अनेकदा हिंसाचारात किंवा वांशिक संहारात सुद्धा होऊ शकतं, जिथे एका गटाला पद्धतशीरपणे संपवण्याचा किंवा त्या भागातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो.
या सगळ्या प्रक्रियेचा परिणाम काय होतो तर समाजात एक पक्की न दिसणारी भिंत उभी राहते. आपण विरुद्ध ते. एका बाजूला असतो आपण म्हणजे आपला गट, जिथे प्रचंड एकता असते, समान नशिबाची भावना असते. आणि दुसऱ्या बाजूला असतात ते म्हणजेच दुसरा गट, ज्यांच्याकडे आता फक्त स्पर्धक म्हणून नाही तर शत्रू म्हणून पाहिलं जातं. चला तर मग या सगळ्या चर्चेचं सार काय ते आता पाहूया. यातून आपण नक्की काय शिकलो? तर आपण पाहिलं की ओळख हे किती शक्तिशाली राजकीय हत्यार आहे. ते वेगवेगळ्या मागण्यांसाठी कसं वापरलं जातं. उदाहरणच घ्यायचं झालं तर जात. जातीच्या आधारावर आरक्षणाची मागणी केली जाते. जसं मराठा, जाट किंवा पाटीदार आंदोलनं आपण पाहिली आहेत. तसंच धर्माच्या आधारावर राजकीय सार्वभौमत्वाची मागणी होते, जसं खलिस्तानची मागणी. जमात किंवा वंशाच्या आधारावर स्वायत्त राज्याची मागणी केली जाते, गोरखालँड किंवा ग्रेटर नागालँडसारखी. आणि भाषेमुळे प्रादेशिक राष्ट्रवाद जन्माला येतो, जसं श्रीलंकेतला तमिळ राष्ट्रवाद. म्हणजे या संपूर्ण विश्लेषणाचा एक महत्त्वाचा निष्कर्ष हाच आहे की ओळख ही फक्त आपली संस्कृती किंवा परंपरा नसते, ती त्यापेक्षा खूप मोठी आणि खोलवर राजकीय गोष्ट आहे. आणि शेवटी एक प्रश्न जो आपल्या सगळ्यांना विचार करायला भाग पाडतो. कोणताही समाज आपल्यातल्या या वेगवेगळ्या ओळखींची जी ताकद आहे तिचा वापर विधायक कामासाठी कसा करू शकतो, आणि त्याच वेळी तिच्यामुळे जो संघर्ष उभा राहतो तो धोका कसा टाळू शकतो, यावर नक्कीच विचार करायला हवा.